सॉरी सॉरी सॉरी. काय आणलं खायला? समीर बाबा खायला आणलं? तुझ्यासाठी नाही. तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या नावाने तुझ्या मूवमेंट दिखाओ एक बार पैंतर और ट्रॉली का. तुझ्या आईने इन्व्हेस्टमेंट केली होती. ती इन्व्हेस्टमेंट आता मॅच्युअर आहे. बाबा तिथली जर मागे राजू हा इथे. तुला फसण्या झालाय की काय? मला? नाही, अहो. मी कधीपासून चरतीयेस? अगं पोट भरलंय की नाही तुझं? जगायला काय माहिती का माहिती? नाही म्हणजे मी नाही हो काय बोलले, तूच तुझ्या तोंडून बोललीस. तृप्ती तुझं खाऊन झालं, पोट भरलं की जरा कुकर लावशील. आणि मला नाही जमत होतो कुकर. तुम्हाला किती वेळा सांगितलं तो 100 वर्षापूर्वीचा कुकर बदला आता. मला तर अंदाजच येत नाही. पहिली अगं तू कशाला मी लावते ना कुकर. हा ला. तृप्ती, तू काही करू नकोस हा. आपल्या घरात पुढे पुढे करणाऱ्यांची काही कमी नाहीये. आई मला चहा टाकते का गं? भाग्य एवढं कचरा खाऊन येते आणि देते तुला. राजू 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 कुठे? राजू काय आणलं बाबा? तुझ्यासाठी नाहीये. तुझ्याकडे सांगतो. होल्ड दीप्ती जरा पुढे एक पैसा बस बस. आजी शाहू अगदी ती पतपेढी आहे ना, कधीही बंद होईल अशा अवस्थेत. मला जरा तिथे ठेवणं धोक्याचं वाटतं, म्हणून आणले काढून. मी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतो की एका महिन्यात पैसे डबल होतो. अजिबात नाही. तिच्या आईने तिच्या भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याचं काय करायचं ते ती ठरव. काय काही नशीब असते एकेकाचं. इथं आम्ही ते कू लावून घर सांभाळून ठेवले आणि इथे 21 वर्षाची पोरगी काही न करता लखपती झाली. देवा अजब तुझा कारभार. मी तर हात सुद्धा लावणार नाही या पैसे. आधीच नको ती जबाबदारी घेऊन त्रास होतो. नको आणखी जबाबदारी. माझी इच्छा आहे हे पैसे तू आपल्या विकासासाठी. राजू तू दे ना मला, मी सांगतोय ना. तो तू तू बघ प्राजक्ता, तू नीट विचार. तुला काहीतरी पर्याय सापडेल आणि सापडत नाही तोपर्यंत तुझ्याकडे ठेवून दे पैसे. हो मॅडम, विचार काय करताय? चला पैसे ठेवा. आजी आवडचा